भौतिक जगाचा वेध केवळ दंतकथा आणि पौराणिक कथांच्या आधारे घेण्यापासून ते तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची मांडणी करण्यापर्यंतचा मानवी विचारांचा प्रवास नक्की कसा झाला असेल. आजच्या या विश्लेषणात आपण अशाच एका ऐतिहासिक आणि वैचारिक क्रांतीचा वेध घेणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत मिलेटसच्या हेकेटायसची. हा तो काळ होता जेव्हा जगाचा भूगोल हा केवळ देव, राक्षस आणि महाकाव्यांच्या माध्यमातून समजला जायचा. पण हेकेटायस हा असा पहिला विचारवंत होता ज्याने कल्पनेच्या जगातून बाहेर पडून निरीक्षणाचा आणि तर्कशुद्ध मांडणीचा अगदी नवा मार्ग निवडला. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात जाऊया. हेकेटायसच्या आधीचं जग हे पूर्णपणे महाकाव्यांचं आणि दंतकथांचं होतं. कल्पना करा, पूर्वीची नकाशांमध्ये आणि वर्णनांमध्ये देव, भयानक राक्षस आणि पूर्णपणे काल्पनिक प्रदेश असायचे. पण हेकेटायसनंतर मात्र भूगोलात एक अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन आला. त्याने आपल्या वर्णनांमध्ये खऱ्या लोकांचा, प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या सीमांचा आणि सुस्पष्ट किनारपट्ट्यांचा समावेश केला. थोडक्यात सांगायचं तर त्याने भूगोलाला नुसत्या भाकडा कथांमधून बाहेर काढलं आणि एका संघटित ज्ञानात रूपांतरित केलं. आता हेकेटायसला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या सभोवतालचे जग आधी समजून घ्यावं लागेल. आपण आत्ता आहोत इसवी पूर्व 6व्या शतकात. आशिया मायनरच्या म्हणजेच आजच्या तुर्कस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं मिलेटस हे शहर त्या काळातलं एक भक्कम बौद्धिक केंद्र होतं. थेल्स आणि ॲनाक्झिमँडर यांसारख्या दिग्गजांची ही भूमी होती, ज्यांनी निसर्गाला पौराणिक कथांऐवजी तर्काने समजून घेण्याचा प्रयत्न केला. हेकेटायसला याच महान बौद्धिक परंपरेचा वारसा मिळाला होता. मिलेटस हे काही केवळ एक सामान्य शहर नव्हतं बरं का. तो एक अतिशय गजबजलेला व्यापारी अड्डा होता. इजिप्त, पर्शिया, फिनिशिया, सिथिया आणि काळ्या समुद्राच्या प्रदेशातून येणारे व्यापारी आणि खलाशी इथे नुसतं मालच आणत नव्हते, तर ते नवीन माहिती, नवीन कथा आणि जगातलं भौगोलिक ज्ञानही सोबत घेऊन येत असत. जगभरातून येणाऱ्या माहितीचा हा प्रचंड मोठा ओघ मिलेटसमध्ये एकत्र येत होता आणि अगदी खरं सांगायचं तर याच माहितीने हेकेटायसच्या विचारांना खतपाणी घातलं. आता आपण एंट्री करूया आपल्या मुख्य पात्राची. हेकेटायसचा जन्म मिलेटसच्या एका अत्यंत श्रीमंत आणि उमराव कुटुंबात झाला. या संपत्तीचा त्याला खूप मोठा फायदा झाला, कारण त्यामुळे त्याला जगभर प्रवास करणं शक्य झालं. तो केवळ एक अभ्यासक नव्हता, तर तो एक अत्यंत हुशार आणि व्यावहारिक मुत्सद्दी देखील होता. जेव्हा पर्शियन साम्राज्याविरुद्ध आयोनियन बंड पुकारण्यात आलं, तेव्हा हेकेटायसने पर्शियन लष्करी ताकदीची पूर्ण जाणीव असल्यामुळे अत्यंत सावधगिरीचा सल्ला दिला होता. यावरूनच आपल्याला समजतं की तो केवळ स्वप्नात रमणारा तत्त्वज्ञ नव्हता, तर वास्तवाची आणि राजकीय सत्तेची त्याला अचूक जाण होती. पौराणिक कथांना बाजूला सारून प्रत्यक्ष माहिती गोळा करण्यासाठी त्याने एखाद्या खऱ्या शोधकासारखा मार्ग निवडला. केवळ ऐकीव गोष्टींवर अवलंबून न राहता त्याने स्वतःच्या निरीक्षणाला महत्त्व दिलं. त्याने स्वतः खूप प्रवास केला आणि जिथे तो पोचू शकला नाही तिथे त्याने व्यापारी आणि खलाशांच्या नोंदी अत्यंत बारकाईने तपासून पाहिल्या. तसेच त्याने पूर्वीच्या नोंदी आणि नकाशांचाही संदर्भ घेतला. माहिती गोळा करण्याची ही व्यावहारिक पद्धत त्या काळाचा विचार करता खरोखरच क्रांतिकारी होती. त्याच्या प्रवासातला एक अत्यंत भारी किस्सा ग्रीक इतिहासकार हेरोडोटसने नोंदवून ठेवलाय. जेव्हा हेकेटायस इजिप्तमध्ये गेला तेव्हा त्याने तिथल्या पुजाऱ्यांसमोर स्वतःचे पूर्वज थेट देवाच्या वंशाचे असल्याचा मोठा अभिमान मिरवला. पण त्या पुजाऱ्यांनी त्याला त्यांच्याकडील मानवी पिढ्यांच्या अत्यंत जुन्या आणि ऐतिहासिक नोंदी दाखवून पूर्णपणे गप्पच केलं. या एका घटनेने ग्रीकांच्या पौराणिक परंपरांना मोठा धक्का दिला. तर्कशुद्ध चौकशीने अंधश्रद्धेवर आधारित दाव्यांना कसं आव्हान दिलं याचं हे एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. याच अनुभवांमधून हेकेटायसच्या जिनिओलॉजीज या ग्रंथाची सुरुवात एका अत्यंत सुप्रसिद्ध आणि बंडखोर वाक्याने होते. तो स्पष्टपणे लिहितो, मला जे सत्य वाटते तेच मी लिहितो, कारण ग्रीकांच्या कथा अनेक आणि हास्यास्पद आहेत. प्राचीन काळातला हा खऱ्या अर्थाने एक माईक ड्रॉप क्षण म्हणता येईल, नाही का. हे वाक्य म्हणजे केवळ एक साधं विधान नाही, तर ती एका अंधश्रद्धेविरुद्ध पुकारलेली बंडखोरी होती. त्याने ऐतिहासिक विश्लेषण आणि शंका घेण्याच्या प्रवृत्तीचा एक भक्कम पाया इथे रचला. आता आपण वळूया त्याच्या सर्वात प्रसिद्ध आणि महान कार्याकडे, गेस स्पिरोडोस म्हणजेच पृथ्वीभोवतीचा प्रवास. हा ग्रंथ म्हणजे भौगोलिक माहितीची अत्यंत पद्धतशीरपणे मांडणी करणारा एक उत्कृष्ट नमुनाच होता. त्याने ज्ञात जगाची युरोप आणि आशिया अशा 2 मुख्य भागांत विभागणी केली. बरं, त्या काळातल्या आशियामध्ये इजिप्त,
पर्शिया आणि ग्रीकांना ज्ञात असलेल्या आफ्रिकेच्या काही भागांचाही समावेश व्हायचा. या ग्रंथाची रचना कशी होती हे पाहणं खरोखरच थक्क करणारे आहेत. त्याने केवळ दिशा दाखवल्या नाहीत, तर किनारपट्ट्या, नद्या, तिथले लोक, शहरे, व्यापारी मार्ग यांची सविस्तर नोंद केली. विशेष म्हणजे खलाशी आणि व्यापारी ज्या वास्तविक मार्गांनी प्रवास करायचे, अगदी त्याच मार्गांचा त्याने यात अवलंब केला. ॲनॅक्झिमँडरने तयार केलेला सुरुवातीचा नकाशा आणि हेकॅटायसचा नकाशा यांची तुलना केली की हा बदल एकदम स्पष्ट दिसतो. ॲनॅक्झिमँडरचा नकाशा हा एका वर्तुळाकार चकतीसारखा होता आणि त्यात पौराणिक भूमींचं प्रमाण खूप जास्त होतं. पण हेकॅटायसने त्यात लक्षणीय सुधारणा केली. त्याने कल्पनेतल्या राक्षसांना आणि जागांना खऱ्या प्रदेशांनी आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या मानवी वसाहतींनी बदललं. किनारपट्टी आणि विविध प्रदेशांचे त्याने दिलेले तपशील हे आधीच्या नकाशांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक अचूक आणि वास्तवाला धरून होते. आणि हो, हेकेटायसचं काम केवळ नकाशावर रेषा ओढण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्याने वेगवेगळ्या प्रदेशांमधील लोकांचं आणि त्यांच्या संस्कृतीचं अतिशय सविस्तर वर्णन केलं. त्यांचा पेहराव, चालीरीती, सामाजिक वर्तन आणि त्यांची राजकीय व्यवस्था ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्याने नोंदी ठेवल्या. ही केवळ भूगोलशास्त्राची सुरुवात नव्हती, तर एका अर्थाने त्याने मानववंशशास्त्र म्हणजेच अँथ्रोपॉलॉजी यासारख्या मानवकेंद्रित शाखांचा पायाच इथे रचला होता. अर्थात इतके प्रगत विचार असूनही काही गोष्टींना मर्यादा असतातच. हेकेटायसचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्या काळातल्या तांत्रिक मर्यादांमुळे थोडा मर्यादित राहिला. त्याला वाटायचं की पृथ्वी ही एका वर्तुळाकार चकतीसारखी आहे आणि ज्ञात जगाच्या चारही बाजूंनी महासागर पसरलेला आहे. त्याच्या नोंदींमध्ये अंतरांबद्दल काही गैरसमज होते आणि आफ्रिके व आशियाबद्दलची त्याची माहितीही मर्यादित होती. पण इसवी सन पूर्व 6व्या शतकाचा विचार करता त्याचं हे काम खरोखरच अफाट होतं. या मर्यादा त्याच्या बुद्धीच्या नव्हत्या, तर त्या काळाच्या मर्यादा होत्या. आता आपण एका महत्त्वाच्या ऐतिहासिक वादाकडे येऊया. भूगोलाचा पिता नक्की कोणाला म्हणावे? इथे हेकेटायस आणि एरॅटोस्थेनीस या दोघांच्या योगदानाची तुलना करणं खूप गरजेचं आहे. एरॅटोस्थेनीसने पृथ्वीचा परीघ गणिताच्या साहाय्याने मोजला आणि भूगोलाला एक परिमाणात्मक आणि वैज्ञानिक पाया दिला. त्यामुळे त्याला वैज्ञानिक संस्थापक मानलं जातं. पण हेकेटायस हा तो सुरुवातीचा प्रणेता होता, ज्याने माहिती गोळा केली, प्रवासावर आधारित गुणात्मक नोंदी केल्या आणि तो पाया रचला, ज्यावर नंतरच्या काळात एरॅटोस्थेनीसने विज्ञानाची मोठी इमारत उभी केली. आजच्या या विश्लेषणाचा शेवटी आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. हेकेटायससारख्या प्रणेत्यांनी दंतकथांच्या जगात अडकलेल्या मानवाला बाहेर काढलं आणि भौतिक जगाचा एक संगठित व तर्कशुद्ध नकाशा तयार केला. काव्यात्मक कल्पनेकडून तर्कशुद्ध चौकशीकडे जाणारा हा मानवी प्रवास आजही निरंतर सुरू आहे. तर मग आजच्या या आधुनिक युगात अशी कोणती नवीन क्षेत्र आहेत जिथे आपल्याला अजूनही कल्पनेच्या जगातून बाहेर पडून तर्कशुद्ध आणि संघटित अभ्यासाकडे वळण्याची नितांत गरज आहे? यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. हा होता हेकेटायसचा आणि मानवी तर्कबुद्धीचा एक अत्यंत अद्भुत प्रवास.